आज या ठिकाणी आपल्या शिरोली बुद्रुक ठिकाणी खरं तर निवासस्थानी पंजाब प्रॉडक्ट या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांनी खरं तर पूर्ण भारताला, महाराष्ट्राला एक हवामान खात्याचा अंदाज देऊन पाऊस, शेतकऱ्याला पाऊस कधी होणार आहे, कधी होणार नाहीये, कशा पद्धतीने पाऊस होणार आहे, कुठे कुठे पाऊस होणार आहे आणि शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने काळजी घ्यावी या संदर्भामध्ये खरं तर आपल्याला अनेक वर्षापासून ते मार्गदर्शन करतात. एक अचूक अंदाज द्यायचं काम खरं तर ते सातत्याने करत असतात आणि शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होत असतो. आज खरं तर शिरोली बुद्रुक या ठिकाणी ते आलेले आहेत. शिरोलीमधून ते आपल्याला जुन्नर तालुक्याला अंदाज देणार आहे. खरं तर कारखान्याचा सीझन चालू होतोय, तुम्हाला त्याची कल्पना आहे, परंतु 8 दिवसापासून पुन्हा एकदा सातत्याने पाऊस पडतोय आणि ऊस तोडण्यासाठी अडचण निर्माण होते. पावसामुळे व्यत्यय येऊ नये आणि आपण काय काळजी घेतली पाहिजे त्यासाठी खरं तर पंजाब प्रॉडक्ट आपल्याला या ठिकाणी भेटण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा अंदाज खरं तर डग साहेब तुम्ही सातत्याने आम्हाला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात तुमच्या अंदाजावर. आणि आता जो काय पाऊस झाला त्याच्यामुळे खरं तर आमचं सोयाबीन असेल, भाजीपाला असेल, आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाल्याचं उत्पन्न होतं, फुलांचं उत्पन्न होतं, फळांचं उत्पन्न होतं, पण फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आणि शेतकऱ्याला हमी भाव देणारा फक्त एकच जो पीक असेल तर तो ऊस आहे, परंतु आजही पावसामुळं ऊसाच्या क्षेत्राचं सुद्धा नुकसान व्हायला लागलेलं आहे. तर आम्हाला त्याचा खरं तर या जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना अंदाज द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 1 नोव्हेंबर 2025 आणि काय झालं, काल रात्री दादांचा फोन आला तर म्हणले की आमचा कारखाना उद्या सुरू होणार आहे, तर तुम्ही या आणि तिथून एक आमच्या शेतकऱ्याला पावसाविषयी माहिती द्या. तर मी शिरोली या ठिकाणी सत्यशील दादा शेरकर यांच्या इथं यांच्या निवासस्थानी आलो. शिरोली आणि जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्यासाठी आनंदाची बातमी, आता राज्यात फक्त मध्ये तुमच्या जुन्नर तालुक्यात 2-3 दिवसात थोडा पाऊस पडणार आहे. खूप काय मोठा पडणार नाही, मुसळधार पडणार नाही, त्याच्यामुळे हा अंदाज लक्षात द्यायचा. 4 तारखेच्या नंतर तुमच्या इकडला देखील पाऊस कमी होणार आहे. 5 तारखेला तुमच्या इकडे थंडी सुरू होणार आहे. 6 तारखेला आणखीन थंडी वाढणार आहे आणि 7 तारखेला मात्र तुमच्या इकडला पाऊस कायमचाच निघून जाणार आहे. म्हणून ही सर्वप्रथम तुमच्यासाठी आनंदाची बातमी. धन्यवाद.